दसरा झाल्यावर लागूनच सुट्टी होती. मग सकाळी काय प्लॅनिंग केलं मस्त. 2 वाजले आम्हाला जवळ-जवळ बॅग पॅकिंग वगैरे करायला. 2 वाजता घर सोडलं. मध्ये आधी खाणं वगैरे बरेचदा थांबणं झालं. असं करता-करता आम्ही 9 वाजता लॅन्सडाऊन या ठिकाणी आम्ही उत्तराखंडमध्ये पोहोचलो. छान हॉटेल मिळालं आम्हाला तिथे. 2 ते 3 दिवसाचा स्टे आम्ही या हॉटेलमध्ये केला होता. लॅन्सडाऊन या ठिकाणी निदान 2 दिवसाची ट्रिप तरी केली पाहिजे, तरच बऱ्याच गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात. सकाळी लवकरच उठून 35 किलोमीटरवरती एक तारकेश्वर म्हणून महादेवाचं खूपच सुंदर असं मंदिर होतं. तिथे आम्ही पोहोचलो. देवदार आणि पाईनची झाडं खूप होती. हिरवीगार अशी दरी होती. हे ठिकाण जे आहे ते अगदी धार्मिक होतं. निसर्गप्रेमींसाठी तर स्वर्गच मानलं जातं. वर्षातून 2दा इथं मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. मंदिराचा परिसर अतिशय थंड होता, त्यामुळे इथून निघायची इच्छाच होत नव्हती. देवदार आणि पाईनच्या उंच झाडांच्या मध्ये एका झाडावरती त्रिशूळाचा आकार दिसत होता. हे पाहून तर आम्ही अगदी थक्कच झालो. धावपळीच्या जीवनात इतकी शांतता बरेच दिवस मिळालीच नव्हती असं वाटत होतं. मस्त शांत बसलो तिथे, खूप फोटो काढले आणि खाण्यासाठी बाहेर असे छोटे छोटे स्टॉल होते जिथं चहा, कॉफी, मॅगी अशा गोष्टी होत्या. टेस्ट अतिशय उत्तम होती आणि ते थोडंफार खाणं झालं. जवळजवळ संध्याकाळी आम्ही तिथून निघालो तर बाहेर एकदम दाट धुकं पसरलं होतं. तारकेश्वराच्या शांततेत आणि संध्याकाळच्या धुक्यात आत्म्याला एक वेगळं समाधान मिळालं.